हा तुमचं जरा तुम्हाला गांभीर्य जरा पटत नसलं की नाही, चला तिथं भागात माणसं पायताना मारायची फक्त राहिलेत आम्हाला. तुम्हाला दाखवतो चला तिथं काय अवस्था आहे. माणसं भांडी घेऊन की नाही आता येते काय मग येते काय म्हणून पाणी अशी वाट बघत बसल्यात. ते काय तुमचं पाणी कधी भरत नाहीत का काही करत नाहीत. तुम्ही बाकीच्या भागातून देत असा मग 20मध्ये द्यायला तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे टँकर. तुम्ही आता सकाळी काय सांगितलं तिथं 7 वाजता देतो म्हणून. हा गाडगे साहेबांनी सांगितलं 7 वाजता तुम्हाला टँकर देतो म्हणून. 7 आता 10 झालं साहेब. हा नगरसेविका जयश्री कांबळे यांचे सुपुत्र आहेत आणि त्यांच्या म्हणण्यानुसार तुम्ही संध्याकाळी 7 वाजता टँकर देतो असं म्हटलंय. सत्य असत्य हे तुम्हालाच माहिती आहे. आता त्यांना नागरिक नगरसेवक म्हणून जबाबदार धरत आहेत. तर या संदर्भात तुम्ही आता काय सांगशील की तुम्ही काय वेळा तिथं पाण्याची सोय करून देणार आहे किंवा तुमच्या काय अडचणी आहेत ते आम्हाला. किती टँकर आहेत आपल्याकडे? देतो. आता त्यांच्याशी बोललो मी. तिथली गाडी जर आली ती देतो किंवा आमची कुठली जर म्हणजे आम्ही मागणी केली ती आली तर पहिला तुम्हाला द्यायची टँकर त्याच्या आम्ही इथून जाणार नाही. आम्ही ठाम भूमिका आहे. मी काय म्हणतोय तुम्ही थांबा आम्ही पण थांबतो पाहिजे. टँकर जो पण मिळत नाही तो आम्ही इथनं आणणार नाही. ऐका जरा मी सांगतो गाडी आली तुम्हाला द्यायचं नियोजन मी करतो. आता यांचं म्हणणं आहे तुम्ही 7 वाजता देतो म्हटलंय पण म्हटलं गाडगे साहेब म्हणल्यात. गाडगे वरिष्ठ आमचे म्हटलं वरिष्ठ साहेब नगरसेविका माझ्या आई आहेत. त्यांनी महानगरपालिकेच्या जनरल बॉडीच्या इथे काय सांगितलं नाही त्यांनी काय सांगितलं आम्ही ज्यावेळी परिस्थिती सांगितली भागातली त्यावेळी त्यांनी सांगितले की 7 वाजता तुम्हाला प्रभाग क्रमांक 20 चे 2 टँकर देतो. 7चा आता 10 वाजलेत तरी अजून 1 टँकर नाही. तुम्हाला मी गाडी 4 दिवसात 1 टँकर आलाय. नागरिकांच्या तिथं समोर चला. तुम्ही जे इथं उत्तर द्यायला सांगितलं ते नागरिकांनी तिथं उत्तर द्या तुम्ही. मी तुम्हाला ऍडजस्ट करून द्यायची व्यवस्था करतो. जरा तुम्हाला द्यायची मी व्यवस्था करतो. बघा टँकर घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही. म्हणजे एक का 7 पासून ते आम्ही कंटिन्यू 12 12:30 वाजून आमचे कंटिन्यू फोन प्रत्येक नगरसेवक असतात. टँकर आता लागणार बघा इथं आम्हाला. त्याशिवाय आम्ही जाऊ शकत नाही. आम्हाला 5 टँकर मध्ये एवढं कव्हर होऊ शकत नाही. मी ऍडजस्ट करून देऊ शकतो तुम्हाला. नाही तुम्ही 1 पण टँकर दिलं मान्य करताय का? शासनाची चूक आहे म्हणून मान्य करता? हे नियोजन जमलं नाही म्हणून तेवढं तरी म्हणू शकता का तुम्ही? असं आम्ही का म्हणू शकत नाही? मग का म्हणत नाही? गाडी मागणी आम्ही केली. का गाडी मग ह्याच्या अगोदर समज नव्हत्या गाड्या सांगायच्या? साहेब प्रभाग क्रमांक 20 हा कोल्हापूर मधला सगळ्यात मोठा प्रभाग आहे. मग तेवढ्या पद्धतीने लोकांच्या अपेक्षा पण त्यांच्याकडे आहेत म्हणून ते आता हताश होऊन आम्हाला बोलवलंय आणि ते प्रत्यक्षात तुम्ही सांगताय. त्यामुळे प्रभाग 20 हा उपनगरात आहे. अगोदरच अनेक गोष्टी उपनगरासाठी अपेक्षित आहेत त्या सक्षम झाल्या नाही म्हणून अनेक प्रश्न उठतात. तर याच्यावर तुम्ही टाळाटाळ न करता योग्य उत्तर दिलं तर बरं होईल. कधी पाणी मिळणार? कारण हे तुमच्याकडे आम्ही काय उद्या सकाळी पाणी आज सुरू झालेलं आहे. आता जे टँकरचं आहे मी सकाळी प्रत्यक्षात तिथं जाऊन आलेलो आहे प्राथमिक माहिती घेऊन. पण आता जे नागरिक त्यांना भेटीस धरले नगरसेवक म्हणले ना टँकर ऍडजस्ट करून देतो म्हणले. पण तुम्ही 4 दिवसात 1 सुद्धा टँकर का दिला नाही भागासाठी? टँकर ते अचानक हे झाले. ठीक आहे म्हणजे प्रत्येक आता भागात टँकर फिरायला. सगळ्यात मोठा प्रभाग कुठला आहे? प्रभाग क्रमांक 20 आहे. तिथली लोकसंख्या तुम्ही विचारात घेतली काय? ती माणसं तिथं काय करणार आहेत? सर्वसामान्य माणसं आहेत. त्यांना खाजगी टँकर आणू शकणार आहेत काय ती? हा किंवा त्यांचं उपजीविका कशी चालणार आहे? अहो एकेकानी घरात जेवण करायला नाहीत. माणसं दारात नाही बसल्यात पाणी आता येईल मग येईल म्हणून. नदी लेवल कमी झाली आणि इरिगेशनच्या पाठीमागे लागून त्यांच्याकडून परवा दिवशीच पाणी सोडून घेतलं होतं. 24 तासात पाणी पोहोचेल असं त्यांनी अंदाज सांगितला होता. त्या ह्याच्याप्रमाणे आमच्या नियोजनाप्रमाणे कालच पाणी यायला पाहिजे होतं धरणामध्ये. कालच आमच्या सगळे वरिष्ठ अधिकारी वगैरे सगळे जाऊन धरणावर जाऊन कृती करून आलेले. इरिगेशनच्या लोकांना टँकर किती वेळा देणार? टँकर किती वेळा देणार तेवढं सांगा मला. तिने मला मी त्यांना रिक्वेस्ट केली मला 1 तासापर्यंत मिळेल. त्यांची गाडी आता गेली भागात लागली तुम्हाला पण माहिती आहे. एकदा भागात गाडी लागली की नागरिकांनी भरसून मिळत नाही. तिने मला तासाचा शब्द दिला. इकडे तिकडे 10-15 मिनिटं गेली अर्धा तास होईल. किती पण वाचून दे ती गाडी आली की मी तुम्हाला द्यायची व्यवस्था करतो. ती येऊन दे किंवा ज्या आम्ही गाड्या मागण्या केल्या त्या गाडीपैकी कुठलीही गाडी आली की तुमच्या प्रभाग क्रमांक 20 मध्ये द्यायची व्यवस्था आम्ही करतो. हे जबाबदार अधिकारी आहे. नाही आम्ही जबाबदार नाही असं म्हणू नका. मी तुम्हाला आता बघा कर्मचारी येणार आमची. आता घ्यायला ना आम्ही सांगितलं की तुम्ही जबाबदार आहे ना. बाकीची कुठं पाठिंबा? बरं आता हे जबाबदारी इथले व्यक्तिमत्व कर्मचारी आहे त्यांनी आपल्याला शब्द दिलाय की तासात 1.5 तासात ते पाणी देतो म्हणतात. याच्यावर तुमची भूमिका काय आहे? गेली 4 दिवस झाले जर का तुम्ही प्रभागाची आता जर का तुम्ही जाऊन जर का तिथं माहिती जर का घेतला तर नागरिक अक्षरशः वैतागल्यात. ती फक्त आम्हाला पायताना मारायचं फक्त राहिल्यात. कारण की 4 दिवस अक्षरशः पाण्याचा एक थेंब नाही आलेला.
यांनी काय सांगितले की एक दिवस आडाने पाणी येणार, ते पण नागरिकांनी मान्य केलं. पण शनिवार पासून भागात एक सुद्धा पाण्याचा थेंब आलेला नाही. मग कालपासून यांच्या फॉलोअप मध्ये आहे. काल मला सांगितले की बरोबर तुम्हाला 11 ते 12च्या दरम्यान एक टँकर व्यवस्था करून देतो. जयसिंगपूरपर्यंत टँकर आल्या. त्या विश्वासावर मी नागरिकांनी सांगितले, नागरिकांनी रात्री 1 वाजेपर्यंत जागून काढलाय की बाबा टँकर आता येईल मग येईल. परत सकाळी म्हणलीत की टँकर संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला 2 कोणत्याही परिस्थितीत देतो, पण दिलेले नाहीत. आता वाजले 10:30. काय नागरिक अक्षरशः हातबल झाल्यात, नागरिक अक्षरशः वैतागल्यात आणि नागरिक अशी आस लावून बसल्यात की बाबा आता पाणी येते काय मग येते. जर काही गेंड्याची कात्रीचे जर का अधिकारी जर का भेटी जर असतील आणि जास्तीत जास्त करून जर का तुम्ही विचार केला, प्रभाग क्रमांक 20 मध्ये एक सुद्धा 4 दिवसात टँकर आलेला नाही. एक टँकर, तिथं 6 नगरसेवक आहेत. जर का आम्ही जर का नगरसेवक म्हणून जर का जनतेने जर का आम्हाला निवडून दिलं असलं तर ह्याच्यासारखं आमच्या पण दुर्भाग्य काय नाही की बाबा आम्ही त्या जनतेची कामं करू शकत नाही किंवा त्यांच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत, ज्या पाणी हेच जीवन आहे, त्याच्याशिवाय कोण राहू शकत नाही. जर का ह्याची जर का यांना जर का एवढी गांभीर्याने जर का दखल घेता येत नसली तर ह्याच्यासारखं दुसरं काही दुर्दैव नाही आहे. आता यांनी जे आश्वासन दिले आपल्याला तासा दीड तासात, याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे की बाबा तुम्ही ते स्वीकारताय का, ती वाट बघायची त्यांना संधी देताय का, तुमचा विश्वास नाही यांच्यावर? नाही, यांच्या विश्वास नाही. हे आता नंतर फोन बंद करून ठेवते, आधी फोन उचलत नाहीत. जोपर्यंत टँकर येत नाही तोपर्यंत आम्ही इथं हलणार नाही. आमची ठाम भूमिका आहे. तुमचं जरा तुम्हाला गांभीर्य जरा पटत नसलं की नाही, चला तिथं भागात माणसं पायताना मारायची फक्त राहिलेत. आम्हाला तुम्हाला दाखवतो, चला तिथं काय अवस्था आहे. माणसं भांडी घेऊन की नाही आता येते काय मग येते काय म्हणून पाणी अशी वाट बघत बसल्यात. ते काय तुमचं पाणी किती भरत नाहीत का काही करत नाहीत. तुम्ही बाकीच्या भागातून देत असा, मग 20 मध्ये द्यायला तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. टँकर तुम्ही आता सकाळी काय सांगितलं तिथं 7 वाजता देतो म्हणून. गाडगे साहेबांनी सांगितलं 7 वाजता तुम्हाला टँकर देतो म्हणून. 7 आता 10 झालं साहेब. नाही त्यांनी सांगितले 5 टँकर आहेत. मी काय म्हणाल तुम्ही एक टँकर देऊ शकत नाही 4 दिवसात भागाला. माणसं मराठी राहिलेत फक्त पाणी. 4 दिवस झाले की पाणी नाही, 4 दिवस पाणी नाही. आम्ही आता आमरी तुमरी झालेले पोलीस गाड्या मागून घेतात एवढ्या पण घ्यायची वेळ ऐका की तुम्ही हे मान्य आहे, आम्हाला काही वस्तूची सकाळची माहित नव्हती. ऐकून घ्या. 82 नगर माणसं पाण्याला मरायला लागले तिथे. ऐका की 82 माझ्या घरात पाणी नाही. ऐका की सांगतो, तुमच्या घरात नव्हतं, आमच्या घरात पाणी आहे आणि आम्ही चाललोय. ऐका तर सांगतो. 10 गाड्यामध्ये कसं नियोजन 82 नगर काय करणार सांगा. अहो पण मी काय म्हणाला, यंत्रणा पण आपल्याकडे नाही बाबा, यंत्रणा आहेत. 5 वार्ड आहेत, 5 मध्ये तुम्ही एक 5 वार्ड आहे. सगळ्यात मोठा भाग आहे. रात्री पण मी त्यांच्या मालकांना पण फोन लावला, त्यांना त्या ड्रायव्हरना पण हे केला. ते ड्रायव्हर पण फोन, काल जयसिंगपूरची गाडी 4 वाजता येणार होती, ती गाडी सकाळी आली. म्हणजे विचार करा, सकाळी येणार आहे ना. मग तिथं पण त्यांचे गाडीचे मालक काय म्हणले, गाडीचं नियोजन ड्रायव्हर यायला लागतोय, आम्हाला हे करायला लागते. गाडी याले म्हणून आम्ही किती टँकर एक आता 5 तुम्ही आला, आता सांगायला हे नियोजन असते शासनाचं नियोजन हे. गाड्या मागणी जीव जायची वेळ आली, तुम्ही सांगायला आता गाड्या यायच्या आहेत. तर ती पद्धत झाली होती. मागायला पाहिजे. बॉडीला सांगितले काय, माझ्या आई नगरसेवक आहे, त्यांनी सांगितले की असा भागात पाण्याचा प्रॉब्लेम चालू झाला आहे. गाडगे साहेबांनी सांगितलं संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला टँकर 2 देतो. आता 10 वाजलेत. माणसं वाट बघत बसल्यात, पाणी आता येणार आहे मग येणार आहे. तुम्ही अजून झेंड्याची कात्री जर का घालून बसला असला, जर का तुम्ही आमचा अंत बघत असला माने हो सगळं बघा, जो भरोशाला येते अशी परिस्थिती आहे. त्यांनी वरिष्ठांनी काय करायला पाहिजे होतं नियोजन इथं द्या. बँच असं पाहिजे बघा. तुम्ही राहून दे, दिल्याशिवाय जाणार नाही. मी काय म्हणतो, आम्ही त्यांना फॉलो किती करतो नाही, यांच्या विश्वास नाही. हे आता नंतर फोन बंद करून ठेवते, आधी फोन उचलत नाहीत. जोपर्यंत टँकर येत नाही तोपर्यंत आम्ही इथं हलणार नाही. आमची ठाम भूमिका आहे.